तर मंडळी, आज 11 जानेवारीचं ठरलं तर मग भाग खूप इंटरेस्टिंग आहे. आजच्या भागात तर पळापळीच आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नागराज हळूशीर सुमनला दुसऱ्या खोलीत शिफ्ट करतो. तिच्या पायाला दोरी बांधून देतो आणि त्या रूम मधल्या खिडकीतून बाहेर बघतो. अरे, हवालदार तर इथेच आहे. तर अर्जुन सायली पोहोचले. शट, मैपत सापडेल यांना. आता काहीही करून कसंही करून मैपतला इथे आणायला पाहिजे. अर्जुन इन्स्पेक्टरला म्हणतो, सुमन काकूचं तर शेवटचं लोकेशन हेच दाखवतंय. आपण एक काम करूया, आपण इकडे बघूया. वेळ येते ती मैपतला दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट करण्याची. नागराज मैपतची पायाची दोरी काढत असतो. ए नागराज, काय करतोय? नागराज मैपतला म्हणतो, अरे गप्प राहा ना, गप्प ना. काय करशील काय तू? अरे, माझं तोंड जरी बांधशील ना तरी मी ओरडेल आणि अख्ख्या मोहल्ल्यातल्या जमा करेल. नागराज मैपतच्या तोंडात रुमाल टाकतो आणि त्याला गप्प करतो. विचार करतो, आता तर याला बेशुद्धच करावं लागेल, कारण त्याच्याशिवाय काही हा गप्प बसणार नाही. तो खिडकीतून बाहेर बघतो तर अर्जुन सायली आणि इन्स्पेक्टर गॅरेजच्या बाहेरच असतात. आता मात्र नागराजची फार फजिती होणार. अर्जुन सायली, हवालदार आणि इन्स्पेक्टर साहेब इकडे तिकडे बघतात. थोड्यातच नागराजला मैपत मागून आवाज देतो. ए नागराज. आता अर्जुन सायलीला आणि बाकीच्या सगळ्यांना आवाज येतो गॅरेजमधून. अर्जुन सायलीला म्हणतो, आवाज तर इकडूनच येतोय. हो हो. नागराज प्रियाला म्हणतो, आत्ता आलीस तू? मला वाटलं डायरेक्ट तू माझ्या मैताला येतीस की काय. आहे ना, नाही तर केव्हाच तुमची टिरडी उचलल्या गेली असती. तिथे अर्जुन सायली पोलिसांना घेऊन आलेत. याला शिफ्ट करूया, नाही तर खराच मराल. त्या नागराजला म्हणते, आता अर्जुन सायली तर दारापर्यंतही येऊन पोचलेत. याला कसं बाहेर घेऊन जायचं मला तर काहीच कळत नाही. आता नागराज आता प्रियावरच आरोप लावतो. तू जर लवकर आली असतीस ना तर मग आपण लवकर सटकलो असतो ना. ओ, माती तुम्ही खाल्ली आणि दोष मला देताय का? मैपत बोलण्याचा प्रयत्न करतो. ए गप्प बस ना. चल बसव याला आपण इथे. नागराज आणि प्रिया मिळून परत त्याला खुर्चीवर बसवतात. तुटायला आला म्हणून बघ किती जोर आला याच्या अंगात. गप्प होता नाही इथे. प्रिया नागराजला म्हणते, ते सुमनला आणून इथे का मूर्खपणा केलास? तुला गप्प करू का आधी याला गप्प करू तेच समजत नाहीये मला. तुम्ही आधी फक्त आता मैपतलाच गप्प करा. तुम्हाला जे जमत नाही ना तेच करायला मी इथे आलीये. प्रिया तिच्या खिशातलं औषधीची बॉटल काढते आणि ते रुमालावर टाकते आणि कसं तरी त्या मैपतच्या तोंडावर लावते. नशीब आता तरी गप्प बसून राहील हा. प्रिया अंदरून खिडकीतून बघते तर अर्जुन सायली आणि इन्स्पेक्टर तिथेच उभे असतात. तुम्ही इथेच थांबा, मी पटकन जाऊन येते. हे कुठं चाललीस तू आता? आता सगळं सांगायला वेळ नाहीये माझ्याकडे. सायली अर्जुनला म्हणते, हे गॅरेज तर वापरतही नाहीये, तरी सुमन काकू इथे का आले असतील? आणि जर सुमन काकू नागराज काकाचा पाठलाग करत इथे आल्या असतील तर प्रश्न तर हा आहे, नागराज काका इथे का आले असतील? ते कधीही आलेले असतील हो इथे. सायली अर्जुनला म्हणते, पण सुमन काकून इथे यायला नको होतं ना. त्यांना सांगितलं होतं ना कुठलाही धोका सहन करायचा नाही, तरी त्या इथे. चल आत बघू. प्रिया मागच्या दरवाजाने बाहेर पडलेली असते आणि लपून वाचवा मला असा आवाज देते. अर्जुन म्हणतो, तिकडून आवाज आला, चला. एकीकडे नागराज मैपतला घेऊन दुसरीकडे शिफ्ट करायला निघतो. प्रिया परत जोराने आवाज देते, वाचवा. इकडे नागराज मैपतला दुसरीकडे शिफ्ट करत असतो. सायलीचं लक्ष जातं की प्रिया झाडाच्या मागे लपली. ते बघा तिकडे कोणीतरी लपलंय. ए, कोण आहे तिकडे? प्रिया आता तिथून पळते आणि दुसरीकडे लपते. इन्स्पेक्टर सावंत हवालदाराला म्हणतात, भिंतीच्या पलीकडे कोणी दिसतंय का? बघा पटकन. हवालदार सगळ्यांना सांगतो, साहेब अहो तिकडे कोणीच नाही. अर्जुन म्हणतो, नाहीये? मग आपल्याला धावताना कोण दिसलं होतं? प्रियाही विचार करते, मी तर यांना गॅरेज पासून बरंच दूर घेऊन आलीये.
एवढ्यात तर तो नागोबा ऐपतला घेऊन सटकला असणार. प्रिया हळूशीर उठून तिथून निघून जाते. आता प्रिया नागराजजवळ आलेली असते. तुम्ही मैपतला इथे आणले? अहो, तुम्हाला मैपतला बाहेर काढता यावं म्हणून मी अर्जुन साईला डिस्टर्ब केलं. काय उपकार केलेत का माझ्यावर प्रिया तू? अहो, हळूहळू बोला. तुमची बायको पण आहे ना, का तिच्यासाठी वेगळा महाल बांधलाय? अगं, ऑलरेडी बेशुद्ध केलंय मी तिला. खरंच बेशुद्ध केलं ना तुम्ही? अगो हो, 4 वेळा चेक केलं मी. प्रिया तिच्या तोंडावर मास्क लावते आणि अंदर जाते. कल्पना काकू अस्मिताला म्हणतात, तू जा आता, आराम कर तुझ्या खोलीत जाऊन. मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते. नको ग मम्मा मला. अगं, मी तुला विचारत नाहीये. जा तू आराम कर. आता अस्मिता तिच्या खोलीत आलेली राहते. सचिनही रूममध्येच असतो. अस्मिता सचिनला म्हणते, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? का नाही गेला गेस्ट रूममध्ये? कारण अस्मी, मी तुझा नवरा आहे. हो, दुसऱ्या बाई बरोबर फिरताना तेव्हा तुला आठवलं नाही तू माझा नवरा आहेस? ते बघ, ते संपलंय आता. मी फक्त तुझा आहे अस्मी. आय प्रॉमिस. ठीक आहे, तू जे जे केलं ते विसरून जायचं मी. काय काय विसरू? चेन्नईला जातं असं सांगून त्या मुलीबरोबर असायचा. का दिल्लीला सेमिनार आहे हे सांगून गेला होता आणि इथे पनवेलमध्येच होता त्या मुलीबरोबर, आणि मी बघितलंही तुला. ते विसरून सांग ना, काय काय विसरायचं? अस्मी, तू प्लीज हायपर होऊ नकोस. अस्मिता चिडून म्हणते, मी हायपर होणार? मी चिडणार, संतापणार मी. कारण तू जे केलंस ना ते माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये. आता सचिनही चिडून म्हणतो, म्हणून काय आयुष्यभर तेच ऐकत राहणार आहेस का अस्मी तू मला? अगं, तेच ते ऐकायचा कंटाळा आलाय मला. हो हो, बरोबर आहे, तुला कंटाळा येणारच रे. कारण तुझी गर्लफ्रेंड तिकडे वाट बघतीये ना अस्मी. अगं, आता ती मुलगी माझ्या आयुष्यात नाहीये, ते संपलंय. तू जरा शांत होतीस का? रिलॅक्स. तुला श्वास लागतोय का? हे बघ, इकडे बस तू शांततेने. सचिन अस्मिताच्या खांद्यावर हात ठेवतो. अस्मिता त्याला म्हणते, सचिन मला हात नको लावू, मला त्रास होतोय. सचिन, मला त्रास होतोय. सचिनच्या धक्क्याने अस्मिता खाली पडते. आता कल्पना काकूही आलेली राहते. अस्मिता, मम्मा. अस्मिता सचिनकडे हात दाखवते. अस्मिता, काय झालंय तुला? तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? अस्मिता बेशुद्ध होते. कल्पना काकू प्रताप काकाला आवाज देते, अहो लवकर या. अस्मिता उठ. काकाही तिला आवाज देतात, अस्मिता उठ बाळा, मी अश्विनला कॉल करते. कल्पना काकू तिचा लगेच फोन घेते आणि अश्विनला कॉल करते. हॅलो अश्विन. अरे अस्मिता बेशुद्ध झाली, तू लगेच लवकर ये. हो, म्हणून कल्पना काकू फोन ठेवून टाकते. कल्पना काकू विचार करतात, आता अर्जुनलाही सांगायला पाहिजे. एकीकडे प्रताप काका अस्मिताला उठवत असतात. अस्मिता उठ बाळा. सायली अर्जुनला म्हणते, मगाशी कुणीतरी हाक मारून आपलं लक्ष त्याच्याकडे तर नसेल केलं? तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, त्या गॅरेजमध्ये सुद्धा आपल्याला कुणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला होता. राईट, तो आवाज एका पुरुषाचा होता आणि त्यानंतर जो आवाज आला तो एका बाईचा होता. म्हणजे कुणीतरी हे मुद्दाम केलंय. सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे मगाशी आपण गॅरेज जवळ गेलो होतो तर सुमन काकू कदाचित तिथेच असतील. अश्विन तिथे येतो. मम्मा सरक, मी बघतो. अस्मिताई, उंच श्वास घेण्याचा प्रयत्न कर, दीर्घ श्वास घे. अस्मिताई, चक्कर आल्यासारखं वाटते का अस्मिताई? स्ट्रेसमुळे झालंय. आता तर ठीक आहे, पण परत जर का असं झालं ना तर हे खूप डेंजर होऊ शकतं. प्लीज आता असा त्रास नको करून घेऊस ग, प्लीज. एकीकडे अर्जुन, सायली आणि इन्स्पेक्टर गॅरेजमध्ये पोहोचतात. चोरी? म्हणजे जे कोणी आत असेल त्याला या खुर्चीला बांधून ठेवलं असेल. या कागदावर तर तेलाचे डाग आहे, म्हणजे तेलकट पदार्थ या बांधून ठेवलेल्या माणसासाठी आणले असेल. हे बघा, याच्यावर तर आजचीच तारीख आहे, म्हणजे आजच कुणीतरी इथे खाण्याचं घेऊन आले. इन्स्पेक्टर सावंत अर्जुन सायलीला म्हणतात, म्हणजे जी व्यक्तीला इथे बांधून ठेवलंय
व्यक्ती रात्रभर इथेच होती आणि ती व्यक्ती म्हणजे सुमन काकू. तर मंडळी, पुढील भागात मैपत नागराजच्या तावडीतून सुटलेला असतो. नाद कसला तर डोळे काढून तो नागराजला फोन लावून म्हणतो. कल्पना काकू अर्जुनला फोन लावतात. आज परत अस्मिताची आणि सचिनची वादावादी झाली. तिची तब्येत पुन्हा खराब झालीये. तिची तब्येत परत बिघडलीये. अर्जुन कल्पना काकूला म्हणतो, आता त्याला आणखीन चान्स नाही द्यायचा. मी परत आलो की तो मला दिसता कामा नये. प्रताप काका जापणे सचिनला म्हणतात, तुझ्यामुळे जर माझ्या मुलीला काही झालं ना तर तू फासावर कसा चढशील याची खात्री मी तुला करून देईन. आणि सचिनला घराच्या बाहेर काढतात. निघ, माझ्या मुलीला परत छळायला इकडे येऊ नकोस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.